सर मला सांगा की तुमचे मित्र जे आहेत ते अर्जुन खोतकर यांनी तुमच्यावर घणाघाती टीका केलेली आहे. तुम्हाला मध्य सम्राट म्हटले, तुम्हाला वाह्यात म्हटले, तुम्हाला अजून वाह्यात म्हटलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी थर्ड क्लास हा शब्द वापरलेला आहे आणि त्यानंतर काँग्रेसचे आमदार आणि कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत त्यामुळे राहुल गांधींचा विजय होणार असंही वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. हे बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतोय की मी अगोदरच पण तुम्हाला बोललो होतो की जोपर्यंत मलिदा भेटत नाही तोपर्यंत खोतकर महायुतीचं काम करणार नाही. ते आज खरं ठरलं. मी गेल्या कित्येक दिवसापासून म्हणजे आता हे 6वा लोकसभा आहे, म्हणजे उत्तमसिंग पवार भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचे 2 वेळाचं आणि दानवे साहेब आता 6व्या वेळाचं. हे काय करतो माणूस, जसंही लोकसभा इलेक्शन डिक्लेअर झाला की त्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतात त्याच्या विरोधात बोलतो, त्याच्या लोक विरोधात पाठवतो आणि असं दाखवतो त्याचा आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा जमत नाही असा करून घेतो. आणि मग जेव्हा समोरची पार्टी, जेव्हा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार त्यांना वाटत होतं अरे भाई हा खोतकर नाराज आहे, मग तो आपला मनोमिलन करून घेतो. मनोमिलन नाही, ते मनीमिलन असतं. यानी हा मनीमिलनसाठी ते नाटक केलं. आतापर्यंत ते दानवेच्या विरोधात बोलत होता, आता त्यांच्या फेवरमध्ये बोलतो. आणि मी वह्यात असेल, मी जे काही असेल, पण जनता म्हणते चांगला माणूस आहे. पण 26,000ची लीड जनताने माली ते तुझ्या सर्टिफिकेटची काही गरज नाही. विधानसभेला तुला माहित पडेल मी किती वह्यात आहे आणि काय आहे. हा, लक्षात ठेवा. मला पण बोलता येत तू काय करतो काय नाही. मोंडा खाल्ला, शुगर फॅक्टरी खाल्ला, लालबाग खाल्ला, खरेदी विक्री खाल्ला. हा, आणि तू तर असा आहे बाबा, तू तर जे खातो आणि ते पचून पण घेतो. आता सर्वसाधारण लोकांना माहित आहे. शेंबड्या पोरानं विचारलंय की जे मोंडा कोण खाल्ला, ते बोलेल खोतकर. शेंबड्या पोराला विचारला कारखाना कोण खाल्ला, ते बोल खोतकर. आणि खाणारे कोण आहे? अरे तुम्हीच आहे. अरे आम्ही खानदानी आहे, तुमच्या सारखे नाही. हा, आणि लक्षात ठेव, या पुढे बोललं ना मला बी बोलता येतं.